संरक्षक भिंत ठरते नुकसानकारक. जुन्नर तालुक्यातील शिरोली तर्फे कुकडनेर या गावात भूस्खलन होऊन माळींसारखी परिस्थिती उद्भवू नये यासाठी शासनाच्या माध्यमातून धोकादायक ठिकाणी गॅबियन वॉल बांधण्यात येत आहेत. यामुळे लोकांचे नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण व्हावे ही संकल्पना अतिशय उत्तम आहे. मात्र ज्या ठिकाणी या संरक्षक भिंती बांधण्यात येत आहेत तेथील स्थानिकांना वेगळ्याच समस्यांना सामोरे जावे लागत आहे. डोंगर उतारावरून खाली येणारे पाणी भिंतीमुळे आडले जाऊन ते थेट शेतकऱ्यांच्या शेतात गेल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान होत असून याकडे प्रशासनाने मात्र पूर्णपणे दुर्लक्ष केले असल्याची खंत स्थानिक शेतकरी व्यक्त करत आहेत. नमस्कार. काय नाव आहे? मी विठ्ठल श्रावण दिघे, कोण- राहणार शिरोली तर्फे कुकडनेर, काय झाले? तालुका जिल्हा पुणे. माझं म्हणणं एवढंच आहे, गाव संरक्षणचा भिंत झाली शासनाची, हा. परंतु परिस्थिती अशी का ते पूर्ण पाणी माझ्या क्षेत्रात आल्यामुळं माझं शेतीचं नुकसान झालेलं आहे. पाणी पाण्यामुळं कस काय आले? म्हणजे असं झालं का ठेकेदारानं काय केलं तर पूर्ण पाण्याचा लोट जो आहे तो आपल्या क्षेत्रात उडवला गेला. आणि दुसऱ्या शेतकऱ्यांकडून जी बचत झाली त्याच्या शेतीमध्ये पाणीच केलं. त्याच्या आजपर्यंत काय झालं, वास्तविक आतापर्यंत पाठीमागे एवढं पाणी काही माझ्या क्षेत्रामध्ये शेतीमध्ये येऊ शकत नव्हतं. ज्या वेळेस हा कामाचा सर्वे झाला त्यावेळेस तुम्ही नव्हते का? नव्हतं त्यावेळेस मी नव्हतो. कारण कसं का आपलं क्षेत्र शेजारी आहे आणि दुसऱ्या शेतकऱ्यांनी त्यांनी आणि वास्तविक हे सर्वे जे आहे ना हे गाव संरक्षण हे पहिला सर्वे ठेकेदारांनी काही इंजिनियरनी वरती फारच चांगलं केलं नव्हतं. कुठं गेला होता पहिला सर्वे? वर माथे सपाट आहे दाखव. वरती माथे आहे सपाट. ह्या झाडांच्या वरती सपाट आहे का? वरती सर्वे झालेलं होतं. नंतर ठेकेदारांनी मालका शेती मालकांचं काय झालं आपल्या ग्रामपंचायत ठेकेदार काय झालं ते आपल्याला माहित नाही, पण ते इथं आल्याला नंतर त्यांनी ते काम इथं चालू केलं. हो, काय झाले नक्की? हे पूर्ण वरचं डोंगराचा स्रोत आहे ना पाण्याचा, तो भिंतीला येऊन थांबल्यामुळे पाण्याचा स्रोत आपल्या शेजारी 195 गट नंबर आहे. ते पाण्याचा लोट पूर्ण आपल्या शेतात त्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. आधी पाणी नव्हतं येत का तुमच्या नाही शेतात? हे इकडचं पाणी नव्हतं येत आपल्याला, मग कुठून यायचं? दुसरं पाणी येत होतं नॅचरल पाणी म्हणजे निसर्गाचं. बांधल्यामुळे काय झालं? भिंत बांधल्यामुळे पाणी आपल्या क्षेत्रात आलं ना, आणि पाण्याचं लोट आल्यामुळे आपल्या टॅमॅटो पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. कुठून येते पाणी? दाखव. पाणी हे काय इथनं पाणी येते आणि ते पुढे ना तिकडनं पाणी येते. तुम्ही आता ज्या वेळेस वर सर्वे झाला आणि त्याच्यानंतर आता खाली काम चालू झाले, तुम्ही गावच्या सरपंच यांना बोलले होते का? नाही नाही, आपण नाही बोललो काही त्यांना. सदस्य वा तुमच्या वार्डात? संरक्षण मध्ये आपल्या गावाचं सगळ्यांचं संरक्षण झालं, त्यामुळे आपण काही कोणाला हरकत घेतली नाही. पण आपल्या शेतकऱ्याचं पण संरक्षण करायला पाहिजे होतं ना त्या. आता तुम्ही कसे म्हणले का वर सर्वे झाला, मग हे तुम्हाला कसं माहिती? आम्ही होतो सर्वे झाले. खाली का घेतलं? ते ठेकेदारांनी किंवा ग्रामपंचायतीनं काय झालं ते आपल्याला नाही कल्पना, पण ते खाली भिंत आली तेव्हा आता तुमचं नुकसान झालंय, मग तुम्ही आता विचारलं का नाही त्यांना? आम्ही ग्रामपंचायतीला कळवलंय ना. ग्रामपंचायत आतापर्यंत कुठली पाहणी केली नाही. तहसीलला अर्ज केलेला आहे आपण. तहसीलला काय अर्ज केलाय तुम्ही? तर आमचा पंचनामा करायचं, संरक्षण भिंतीमुळे पाणी आमच्या क्षेत्रात आल्यामुळे आमचं नुकसान झालेलं आहे, त्याचा पंचनामा करण्यात कुठून आले यावा. पाणी? तिकडून का? तुमच्या शेतात कुठून गेले? आपलं क्षेत्र हे भिंतीपासून तिकडे. हे पाणी कुठून येतं? हे अख्खा प्रवाह तुमच्या शेतात जातोय का? दाखव तुमचं शेत. तांबटाचा एक बी तोडा झाला नाही काय? नाही एक पण तोडा केला नाही. एक पण फळ तोडलं. हा, आपण एक पण फळ येतं मार्केटला नाही नेलेलं. आपण 6 मेला लागवड केलेले 5,000 काढी. संपूर्ण पाणी तुमच्या शेतात येतं? आपल्या क्षेत्रात पाणी ही 5,000 काढी? 5,000 2,000 आणि खाली 3,000 आहे. 5,000 कमी. पण ते 40-42 डिग्री तापमान असेल आपल्या त्यामध्ये तापमान होतं. खालचा भाग तर चांगला आहे. खालचा भाग चांगला आहे. आणि कुठे करू शकतात. माल वाहून गेलेले आणि पावसात
पहिले संरक्षण भिंतीचा सर्वे वरती फॉरेस्टच्या आणि मालकी हक्काच्या इथे झालता. पण ते ठेकेदारांनी त्याच्या फायद्यासाठी किंवा काय त्याचं असेल वाहतुकीला खर्च आहे त्यामुळे ते संरक्षण भिंत गावाशेजारी घेतली अजून जवळ. संरक्षण भिंतीमुळे ते पाणी पूर्ण आपल्या क्षेत्रात आले आणि त्यामुळे आपल्या टॅमॅटो पिकाला सर्वात मोठं नुकसान झालेलं आहे. टॅमॅटो पीक आपण 5,000 काडी लावलेले किती नुकसान झालं असेल तुमचं? तरी 3-4 लाखाचं नुकसान झालं. आज टॅमॅटोला बाजारात 400-500 रुपये कॅरेट. आपला माल कुठलाच गेला नाही इथला. प्रशासनाला सर्व वेळ आपण व्यवहार केला पण आता प्रशासन काय म्हणणे आहे तुमचं? आम्हाला न्याय मिळावा आणि पाणी ठेकेदारांनी पूर्वीच्या दिशेने काढून लावावं. एवढंच आहे तर प्रशासनानं येऊन त्वरित माझ्या जे नुकसान झालेले आहे पिकाचे आत्तापर्यंत त्यांनी माझी दखल पंचनामा करण्यात यावा. आता आम्ही मरू का जगू माझं जे इकडून पाठीमागं जे आतापर्यंत मी जे शेती करायचो माझं ह्याच पिकावरच अवलंबून प्रपंच करायचं असायचं वास्तविक. परंतु काय झालं का संरक्षण भिंतीमुळं पूर्ण पाऊस माझ्या क्षेत्रात बसलं गेलं ठेकेदारानं. आता आम्ही काय करायचं कोणाकडे दात मागायचं. तरी मी तहसीलदारला मी माझा पत्रव्यवहार केलेला आहे पण आत्तापर्यंत काही शासकीय कुठलाही प्रशासकीय माणूस तिथं आतापर्यंत ग्रामपंचायत असो किंवा तहसीलदार असो माझा काय शेतीची त्यांनी पाहणी केली नाही आतापर्यंत. मला न्याय मिळावा. किती नुकसान झाले? कमीत कमी 4 ते 5 लाखाची माझी आतापर्यंत नुकसान झालेली आहे. वास्तविक पाहता तुम्ही मार्केटला काय ऐकून असेल टोमॅटोचे बाजार काय फुटलेले चाललेले आहेत सध्या. मी काय करायचं कोणाकडे दात मागायची. याचं चूक कोणाची? हो चूक म्हणजे गाव संरक्षण वाचवलं त्यांनी ठेकेदारांनी. परंतु परिस्थिती कशी आज माझी शेतकऱ्याने काय करायचं ना शेतकऱ्यांचे नुकसान झाली ना पण ठेकेदाराची चुकाही म्हणायची. वास्तविक प्यायला उन्हाळ्यात एवढी परिस्थिती पाणी झाली तरी मी टमाटोचं पीक वाचवलं गेलो वास्तविक. आणि माझा जर प्रपंच होतं नव्हतं पैसे स्वतः कमायचं माझ्या कामाचं त्याने पूर्णपणे भांडवलामध्ये गुंतवलं गेले. आणि आतापर्यंत मी काय करायचं होतं आता जर माझ्या जर प्रपंचाला पुढं केलं जर पैसे जर आता नसतील मला होत तर मी काय करायचं ना म्हणजे याची काही सकट गेल्या तेव्हा ना तहसीलला